तर श्री स्वामी समर्थ. आज आहे नागपंचमी. सगळ्यात आधी तर तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्हाला जायचं होतं पूजेला. म्हटलं चला तुमच्यासोबतही मेकअप शेअर करू, जो की होतो फक्त आणि फक्त 5 मिनिटात. चला सुरू करूया. मेकअपचा आहे ना, तसं काय आपल्याला पहिल्यापासून शॉक नाही, पण म्हटलं चला थोडंसं तरी चांगलं दिसलं पाहिजे. ही बेबी क्रीम आहे ना, मी आत्ता वापरायला लागले, कारण चेहऱ्याच्या आधीच 12 वाजले, त्याच्यात अजून काही लावून 12 वाजून आपल्याला काही घ्यायची नाही. त्याच्यामुळे मस्त थोडंसं बेबी क्रीम लावली. ती बी मी आत्ताच वापरायला लागले. 2-3 जणीला विचारून मग थोडंसं चेहऱ्यावर लावलं. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं घे ना, ते सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर लावलं. कॉम्पॅक्ट पावडर मी वापरते आधी, पण बेबी क्रीम नव्हती वापरत. मग ती आता सुरू केली. म्हणलं नुसतं ना तोंडात जास्त बुरकं दिसण्यापेक्षा थोडं कानाला मानेला पण लावून घेतलं. लिपस्टिकशिवाय थोडे असे आपला मेकअप पूर्ण होणार आहे. आणि लिपस्टिक हाताने लावलीत मग ते मेकअप काय म्हणायचं आपण. मग मस्त थोडीशी लिपस्टिक लावली. आणि हे काजळ आहे ना, मी घरी आरूसाठी बनवले, त्याचा तिथं मस्त वापर केला. थोडंसंच लावलं, कारण जास्त काही आपल्याला आवडत नाही. आणि त्याच्यानंतर हेअरस्टाईल म्हणलं आता कुठे हेअरस्टाईल करीत बसता. मग लावली आपली बनवली, पण झाली आपली हेअरस्टाईल. त्याच्यानंतर 2-3 हार ट्राय केले, पण काही पटाना. मग शेवटी हा फायनल करून हा घातला गळ्यात. तर मग आपला मेकअप कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अरे सिंदूर विसरले होते, ते लावला आणि अशी रेडी झाली. मग मयूर पण रेडी झाली. आम्ही दोघी छान छान रेडी झालो. आता आम्ही चाललेलो आहो वारुळाच्या पूजेला. आणि तुम्ही रस्ता बघा किती सुंदर आहे. आलंय जवळजवळ. आणि मग जिकडे सगळ्यांनीच पूजा केली ना, तिकडे जायचं ठरवलं, कारण तिकडे बायका पण भेटतात. त्यामुळे मग जी पूजेची ठिकाण होतं तिथं आम्ही गेलो. म्हणजे तिथं हे जी मोठं तुम्हाला डोंगर दिसते ना, एवढं मोठं वारुळच आहे. मग तिथं सोबत नेलेलं लाह्या, दूध, पाणी, हरभऱ्याची डाळ असं सगळं तिथं वाहिलं. त्यानंतर हळद कुंकू वाहून पूजा केली. आणि शेवटी दिवा लावून छोटीशी आरती केली आणि दिवा तिथे सोडला. त्याच्यानंतर आहे ना, मग आरूला वगैरे आम्ही पाय पडून तिथून जवळचा झोका बांधलेला होता त्यांच्या घरी. मग तिकडं झोका खेळायला गेलो. आणि खूप दिवस झाले ते झोका खेळलेला ना, त्याच्यामुळे मग भरपूर झोका खेळा वाटला. पण मग टाईमाची कमी होती, त्याच्यामुळे मग 2-4 आडवे उभे खाली बसून उभा राहून भरपूर झोके खेळून घेतले, कारण खूप दिवस झाले होते झोका खेळून. इकडे ना झोका मी खेळते, पण आनंद माझ्या लेकराला होऊ राहिला का आपली मम्मी बी अजून झोका खेळू राहिली. मग थोडंसं तिला बी घ्या म्हणलं, पण म्हणलं थांबा थोडंसं आधी उभं राहून झोका खेळून दे. मग उभं राहून थोडंसं झोका खेळा. आता काही तो पहिले इतकं चढत नाही, कारण तब्येत आपली खूप जास्त स्ट्रॉंग झाली. पहिले खूप बारीक होते. मग मस्त थोडंसं झोका खेळून घेतलं. नंतर म्हणलं आपलं लेकरू एकच उभं राहून टाळ्या वाजवलं. मग तिला बी थोडंसं घेतलं, झोका खेळायला घेतलं. तिला बी ना भरपूर आनंद होत होता, कारण आमच्या इकडे काही जास्त झोका बांधायला जागा नाही. दुसरे जिथं बांधलं होतं म्हणून म्हणलं चला थोडीशी मजा करून घेऊ. मग तिला बी भरपूर आनंद होत होता. मग तिच्यासोबत थोडंसं झोका खेळून आम्ही निघलो घरी. आता आम्ही चाललेलो आहो घरी. आणि आता इथून पुढे आम्ही जाणार आहो गावात, जिकडे की खूप धमाल असते. आणि आज ती आमच्याबरोबर तुम्ही एन्जॉय कराल हीच आशा आहे. चला जाऊया. आणि मग आता आम्ही चाललेलो आहे शेवटी गावात. चला बघूया पुढं काय. गेल्या ना आम्ही मस्त फुगडीला नंबर लावला, कारण म्हणलं नंतर नंबर येतो नाही येतो. मग इकडं बायका बी मस्त पावल्या खेळत होत्या. माझ्या लग्नानंतरच्या मस्त जीवलग मैत्रीण झाल्या, त्याच्या आमच्या जवळच राहत होत्या. पण आता त्या मुलांच्या शाळेमुळे गावात राहायला गेल्या. मग त्या काही रोज रोज भेटत नाही. मग लगेच आम्ही मस्त फुगडी खेळली, पण पावसाने आम्ही सारी मजाच खेळी करून टाकली. आणि इकडे ही जी तुम्ही गोटी बघताय ना, ती कमीत कमी 1 क्विंटलची आहे. ती आजच्या दिवशी उचलण्याचा खूप मान असतो. हे ना माझे मावस आजोबा आहे, पण मग त्यांच्याकडून काही ती आता वयोमानानं उचलली नाही. त्यामुळे त्यांनी ना तिला नमस्कार करूनच ते बाजूला झाले, कारण ती भरपूर जड होती. भरपूर जणांनी उचलली, पण मग ज्याची पाय इतके सगळेजण आज आमच्या गावात जत्रेसाठी जमले होते. मग आम्ही आलो मस्त पैपेच घरी, कारण आरूला तिच्या काकासोबत आम्ही पुढं पाठवलं, पण आम्हाला काही चिखल्यामुळे गाडीवर येता येत नव्हतं. मग थोडेसे जे झोक्यावरचे फोटो होते ते तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.